दुःखद प्रसंगी या परिवाराचं दुःख आणि परिवाराचं जे सामाजिक स्थान आहे यावर थोडा प्रकाश टाकण्यासाठी आजचा प्रवचनाचा विषय भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने जातीभेद कधीच मान्य केला नाही. म्हणजे ही जाती श्रेष्ठ आहे आणि ही जाती निम्न आहे, ही जाती कनिष्ठ आहे, ही जाती उच्च आहे, हे हलके आहेत आणि हे भारी आहेत, असा कधीही भेद भगवद्गीतेच्या चिंतनात भगवान कृष्णाने मान्य केला नाही. आणि हा या समाजामधला जुन्या काळात, वैदिक काळात, वेद काळात कधीही कुणीही समजून सांगताना जातीभेदामध्ये उच्च नीचपणा कधी दाखवला नाही. मग आपण या समाजात या अनिष्ट प्रथा, या अनिष्ट रूढी, या अनिष्ट विचारांना घेऊन अनेक वर्ष समाज का असा चालला. अनेक दिवस कुणाला शूद्र समजलं गेलं, कुणाला उच्च समजलं गेलं. उच्च काळात जन्माला आलेला मूर्ख सुद्धा लोकांनी त्याचे पाया पडायची वेळ आली आणि शूद्र कुळात जन्माला आलेला एखादा हुशार, बुद्धिमान, कष्टाळू, प्रामाणिक माणूस सुद्धा लोकांनी शूद्र म्हणून बाजूला काढला. हे जे चिंतन आहे हे परमार्थिक अभ्यासामध्ये आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे. या धर्मामध्ये, या सनातनामध्ये, या हिंदू संस्कृतीमध्ये जातीभेद नव्हता. जात ही कर्मानुरूप निर्माण झालेली व्यवस्था होती. भेद होता वर्णभेद. वर्णभेद म्हणजे वर्णामध्ये फरक आहे. जसं वर्गामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांच्या तुकड्या, समजा एका शाळेमध्ये 200 विद्यार्थी आहेत आणि 4 तुकड्या त्याच्या अ ब क ड अशा केल्या तर पूर्वीच्या काळी अ तुकडी ही थोडी जास्त मार्क पडणाऱ्या हुशार मुलांची दिली जायची, ब तुकडी त्याच्यापेक्षा कमी मार्क मुलांना दिली जायची, त्याच्यापेक्षा कमी असेल तर क, त्याच्यापेक्षा कमी असेल तर ड, त्याच्यापेक्षा कमी असेल तर फ, अशा ABCD तुकड्या पडल्या जायच्या. मग या तुकड्या पडल्यानंतर त्या तुकड्यामध्ये असणारे विद्यार्थी कोणत्या जातीचे असतील, कोणत्या असतील. एखादा उच्च जातीतला मुलगा ड तुकडीत असेल, एखादा हलक्या समजण्यादारीच्या जातीचा मुलगा विद्यार्थी अ तुकडीत असेल. मग जशा या तुकड्या पाडताना जातीचा संबंध नाही, संबंध आला त्याच्या गुणवत्तेचा, त्याच्या हुशारीचा, त्याच्या गुणांचा, त्याच्या अभ्यासाचा. ज्याचा अभ्यास चांगला तो चांगल्या तुकडीत, ज्याचा अभ्यास खराब तो त्या खालच्या तुकडीत. त्याचं तो स्थान ठरवतं कोण, त्याची बुद्धी ठरवते, त्याचं कर्म ठरवतं. तसा या जगतामध्ये माणसाच्या 4 तुकड्या पडल्या गेल्या. 4 तुकड्या या त्याच्या गुण आणि कर्माने दिल्या गेल्या. याचं चिंतन भगवद्गीतेमध्ये म्हणताना भगवान कृष्ण एका श्लोकामध्ये म्हणतात, 4थ्या अध्यायामध्ये भगवान कृष्णाने एका ठिकाणी वर्णन सांगितलं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्य कर्तारम अव्ययम. आता हे थोडं काळजीपूर्वक आहे का. आता काय तुमच्या रडण्याने, तुमच्या कटण्याने, तुमच्या अंग टाकून देण्याने किंवा तुमच्या जीव देण्याने काही सागर परत येणार नाही. आपल्याला काय करायचंय, जे उरलं, आता जे उरलं त्या उरल्याची निगा राखायची आहे. जे उरलं त्यांचा समन्वय ठेवायचा आहे. जे शिल्लक आहे त्याचा एकमेकाशी संबंध दृढ करायचा आहे. आणि म्हणून आपलं हे प्रवचन तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या संसारात, तुमच्या विचारात परिवर्तन करणारं ठरव. आणि म्हणून भगवान कृष्ण सांगतात की हे सगळं मी केलं, पण मी बाजूला आहे. तुम्ही तुमचं लढा, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं निपटा, तुम्ही तुमचं समजून घ्या. मी ते तुम्हाला म्हणणार नाही, प्रत्येक वेळेस येणार नाही, तुम्हाला सांगणार नाही हे असं आहे ते तसं आहे. कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. अर्जुन कोण? अर्जुन म्हणजे तुम्ही, आम्ही. आपण जसं देवाच्या दारात गेलो, मग देवाच्या दारात गेलेला भक्त हा कोण असतो?
अर्जुन असतो आणि देव कोण असतो? कृष्ण असतो. मग कोणत्याही देवाकडे गेला तर तो कृष्णाच्याच अवताराचा असतो. कोणताही देव, कोणाची पूजा करा, कोणाची आरती करा, कोणाचंही दर्शन घ्या, कोणाच्याही दिंडीला जा, कोणाच्याही प्रसादाला जा, कोणाच्याही सप्त्याला जा, देवाचंच नाव घेतलं जातं, देवाची स्तुती केली जाते. मग देवाचे विभाग आहेत का? नाही, देव एकच आहे. देवाची चिंतनाची बाजू एकच आहे की ज्याला निरपेक्षता आहे, ज्याला कोणाचं आजूबाजूचं भाव नाही, ज्याला सदैव जगाचं कल्याण करायचं आहे, तोच देव आहे. म्हणून देवाला एकदा समजून घ्या. नाहीतर आपण दगडाच्या देवाची पूजा करता करता माणसाला माणसाने मारायचं काम चालू केलं तर हा दगडाचा देव काम करतो का, याच्यावर आपल्याला थोडासा विचार करावा लागतो की बा हे आपल्या गावात एवढे देवळं, एवढे पूजा चालतात, एवढे सप्ते चालतात, एवढे दर्शनं घेतो, एवढे आपण नवरात्र धरतो, एवढे आपण उपवास धरतो, एवढे आपण श्रावण पाळतो. मग एवढं सगळं देवाचं करून आपल्याकडं माणसा माणसात वाद का, माणसा माणसात भेद का, माणसा माणसात हलकं भारी का, माणसा माणसात एकमेकाबद्दल द्वेष का, मत्सर का? याचं कारण आहे आपल्याला देव समजलाच नाही. देव समजण्याच्या पलीकडे आपलं कर्मकांड चाललं. देवाला मानणारा माणूस देवाच्या विरुद्ध काम करायला का धजला? कारण देवाच्या मार्गाने जाण्याचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून देवाची भक्ती मांडण्याचा मार्ग आहे. मग काय सांगितलं या श्लोकामध्ये? या श्लोकामध्ये भगवान कृष्ण सांगतात की मैया माझ्या हाताने मी काय केलं? चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. आता चांगलं आहे का बरं का काय सांगायचं होतं त्यांना, आणि ते तुम्ही कसं समजून घेतलं पाहिजे. शेवटी प्रवचन म्हणजे काय, जरी देवाच्या नावाने असलं, जरी देव इथं अधिष्ठानार्थी बसलेला दाखवला गेला, तरी हे ऐकून माणसात देव निर्माण व्हावा, माणसाचा राक्षस मरावा आणि माणसाचा देव व्हावा, ही सगळी भूमिका देवाच्या मार्गाची असते. हे देवाचं भजन का करायचं, देवाचं प्रवचन का ऐकायचं, देवाच्या कीर्तनाला का जायचं, देवाचं दर्शन का घ्यायचं? तर हे केल्याने माणसातला देव वाढीला जातो. देवाचं देवपण असतं ना, देवपण किंवा काही जसं आपल्याकडे जरसड गाय आहेत, हॉस्टेल गाय आहेत. या गाया कशा असतात? 30% हॉस्टेल, 40% हॉस्टेल, 60% हॉस्टेल गाय असतात. म्हणजे काही 100% नसतात. तसे आपण जरी देवाचं काम करत असलो तर आपण काही 100% देव नसतो. काही 2%, काही 4%, काही 10%, काही 20%, काही 30%. आता 30च्या पुढं देव माणूस काही सध्याला सापडायला नाही राहिला. पहिले लोक हे उदार होते, दयाळू होते, मायाळू होते, लोकांची कदर करायचे, लोकांच्या दुःखात आपलं सर्वस्व अर्पण करायचे, लोकांना मदत करायचे. आता हे देवाचं गुण थोडे कमी कमी होत चालले. आता मतलबी दुनिया आली, स्वार्थी दुनिया आली, लबाड दुनिया आली. आता लबाडाचं राज्य आलं, मतलबासाठी काही करायला तयार झाले. म्हणजे मतलबी दुनिया कोणाची असते? मतलबी माणूस राक्षसी वृत्तीचा असतो. राक्षसाचं काय काम असतं? राक्षसी म्हणजे आगोशीपणा, मलाच भेटलं पाहिजे, बाकी खड्यात का जायना, बाकीच्याचं वाटोळं होऊन द्या, माझं कल्याण करा. ही वृत्ती कोणाची? ही राक्षसांची वृत्ती. आणि देवाची वृत्ती कोणती? माझं नाही झालं तर चालन, यांचं करा, यांना आधी वाढा, आम्हाला नाही भेटलं चालन. ही कोणती आली? दैवी वृत्ती आली. मग आता हे दैवी वृत्ती कोणात असती? माणसातच असते. आणि राक्षसी वृत्ती कोणात असती? माणसातच असते. म्हणजे तेच माणूस कधी राक्षसावानी काम करतो, कधी देवासारखा वागवतो, कधी चांगलं वागवतो, कधी वाईट वागवतो. जशी परिस्थिती बदलल, जसं ते आपल्याकडं पहिल्या सुगीच्या टायमाला आपण वावडी उभे करायचो आणि उपणायचो. मग वारं बदललं का वावडी उचलायची, उठफट ठेवायची आणि उठफट. जसं वारं असेल तसं फिरायचं. जसं एक टांगी धोतर जे घालीत आहेत ना, त्यांच्या कोणत्या टांगात धोतराचा सोगा आहे हे कळत नसतं. त्याला जसं वारं आलं असं वाटतं इकून धोतराचा सोगा आहे, इकून वारं आलं असं वाटतं इकून धोतराचा सोगा आहे. तसं माणसाचं काय झालंय? त्या वावडीवानी काम झालं. काय? जिकडून मतलब असेल तिकडं डोकं लावायचं बस. त्याच्या पलीकडे काही घेणं नाही आपल्याला. कोणी सांभाळलं, कोणी मोठं केलं, कोणी जन्म दिला, कुणी आपलं पालन पोषण केलं, कुणी आपल्यासाठी खर्च केला, याचा काही विचार राहिला नाही. ताजा आजच्या दिवसाला मला फायदा कोणाकडे? तुमच्याकडे ना, आणि चालले तुमच्याकडे. काल मला यांच्याकडून झाला ना,
यांना लात मारायची, कारण आज याच्याकडून काही भेटत नाही ना, लात मारायची यांना, जे धड लावायचा. म्हणले का बरं? नाही म्हणले आता काय मतलब राहिला याचा. म्हणजे मतलबी दुनिया ही राक्षसी दुनिया असते. आणि निस्वार्थ भावना, निरपेक्ष भावना, परमार्थिक भावना ही दैवी गुणाची आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभी माते संग असतु अकर्माणी. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे दुसऱ्याचं भलं, दुसऱ्याचं कल्याण, दुसऱ्याचं चांगलं चितायचं, पण चांगलं. कोणाचं वाईट चितायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाला तकलीफ द्यायची नाही. याला म्हणतात देव. आणि लोकांचं वाटोळं करून आपलं घर भरायचं, लोकांचं वाटोळं करून आपलं कल्याण करायचं, लोकांचे मुंडके मोडून आपलं मोठं व्हायचं, याला म्हणतात राक्षसी वृत्ती. मग ही वृत्तीमधला फरक हा काय आईने जन्म दिल्याने झाला का? आईच्या पोटी राक्षसही जन्माला आले ना, आईच्या पोटी देवही जन्माला आले. रावणाला आईने जन्म दिलता ना, आणि रामाला कोणी जन्म दिलता? आईनेच जन्म दिलता. मग आईची चूक आहे का? रामदेव झाला हे आईचं भाग्य, आणि रावण राक्षस झाला हे आईची चूक आहे का? आईने म्हणली का माझ्या पोटी राक्षस जन्माला यावा? नाही, आईला तर वाटलं माझ्या पोटी चांगला जन्माला यावा, माझ्या पोटी सज्जन जन्माला यावा. कोणत्या आईने कधी आपल्या डोळा जेवण टायमाला म्हणली का मला थोडा एक क्वार्टर आणून द्या, म्हणजे माझ्या पोराला पोटात असतानाच आतापासून सवय लागेल? अशी कोणती आई डोळा जेवणाला क्वार्टर मागून बसली का? नाही. प्रत्येक आई म्हणायची जेवताना की मला सात्विक अन्न द्या, मला असं अन्न द्या की माझा मुलगा शांत, गुणवान, माझा मुलगा संयमी, माझा मुलगा हुशार, बुद्धिमान असा निघावा, असा जन्माला यावा, असा उपजावा. म्हणून तिच्या डोहा जेवणाला ते पदार्थ दिले गेले की ज्या पदार्थातून माणसाची बुद्धी सात्विक होते, माणसाचा विचार सात्विक होतो. आणि मग हे जे जन्म झाले हे पवित्र कार्यासाठी पवित्र अंतःकरणातून या भूतलावरती झाले. मग तुमच्या घरात, तुमच्या गावात, तुमच्या विश्वात, तुमच्या देशात जन्माला आलेला प्रत्येक पुत्र कन्या, कन्या पुत्र, तुकाराम महाराज म्हणतात सात्विक जन्माला आले. कसे जन्माला आले? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तो का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. थोडं लय मोठं एखादं चिंतन सांगायचं का देव असा भेटला आणि देव त्याला भेटला, आणि त्याला भेटू द्या, मला तर कमीत कमी देव समजून घ्या. भेटवचं तर लांब राहायचं, पण देव तर समजून घ्या कसं आहे. आणि म्हणून भगवान कृष्ण सांगतात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, माणसाचे 4 तुकड्या मी केल्या. तुकड्या समजतात आपल्या, कारण शाळेमध्ये मुलं जास्त झाले एका तुकडीत बसत नाही, मग 2 तुकड्या केल्या, 3 तुकड्या केल्या. काही नगरमध्ये मोठ्याल्या शाळा आहेत तिथं 10-10 तुकडे आहेत. मग 10-10 तुकड्यामध्ये 1 तुकडी, 2 तुकडी, 3 तुकडी अशा तुकड्यांच्या संख्या वाढल्या की मुलांची तुकडे करावे लागतात. एकाच वर्गात शिकणारे मुलं वेगवेगळ्या तुकडीत शिकत असतात. तसं या भूतलावर जन्माला आलेली माणसं जरी एकाच माणसाच्या पोटी जन्माला आलेली माणसाची औलाद असली तरी देव म्हणतो यांच्या मी 4 तुकड्या केल्या, यांचे 4 विभाग केले, चातुर्वर्ण्य केले. आता हे चातुर्वर्ण्य आणि 18 पगड जाती यांचा जरा मेळ समजून घ्या, नीट समजून घ्या. ही अंधश्रद्धा, ही अंधकाराची बाजू, ही अज्ञानाची बाजू आम्हाला खड्ड्यात घेऊन जाते. ज्ञान आणि प्रकाश आम्हाला उच्च स्थानावर घेऊन जातो. आणि म्हणून माझ्या समस्त चर्मकार बांधवांना, माझ्या समस्त वंचितांना, माझ्या समस्त वर्णभेदामध्ये खिचपत पडलेल्या वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढ्या अडकलेल्या माझ्या समाजाला या प्रवचनातून आत्मसाक्षात्कार आणि आत्मसन्मान निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करूयात. की प्रत्येकाला समजलं पाहिजे की मी किती श्रेष्ठ आहे, माझं कर्म किती श्रेष्ठ आहे, आणि मी किती उच्च मातेच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आणि म्हणून
या श्लोकाचं हे चरण थोडं बारीक ऐका. 4 तुकड्या मी केल्या, पण त्या आडनावावर केल्या नाही, नावावर केल्या नाही, गावावर केल्या नाही, जातीवर केल्या नाही. मी केल्या गुण कर्म विभागशाह. त्यांचे गुण काय आहेत आणि त्यांचं कर्म काय आहे याच्यानुसार मी या 4 तुकड्या केल्या. कोणत्या 4 तुकड्या केल्या? चातुर्वर्ण्य कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता नीट ऐका बरं का. आता हे समजलं, तुम्ही हुशार आहात, ज्ञान प्राप्त झालेली माणसं आहात, शाळा शिकलेली मुलं आहात, शाळा शिकलेली माणसं आहात. कमीत कमी 10वी पर्यंत आपण जे शिकलो, संत शिकलो, रामायण शिकलो, भागवत शिकलो, महाभारत शिकलो. आपण रोज कथा ऐकतो. कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या गावात परमार्थिक चिंतनाची बाजू असते. आपल्या शाळेत आपण संतांचा अभ्यास केला, इतिहासाच्या अभ्यासामध्ये आपण इंग्रजांचा अभ्यास केला, इंग्रजांनी कसा देशाला छळलं याचा अभ्यास केला. पण आपल्या देशाच्या लोकांनी आपल्या समाजाला वाईट टाकलं याचा अभ्यास आपण केला. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्यातून पाणी पिण्यासाठी सत्याग्रह केला. महात्मा गांधींनी मिठ उचलून एक क्रांती केली. या समस्त समाजाच्या या गोष्टींचा इतिहास फक्त वाचून प्रश्न सुटणार नाही, तर वर्तमान काळात आम्हाला बदल अपेक्षित आहे. वर्तमान काळात आम्हाला अस्मिता अपेक्षित आहे. वर्तमान काळात आम्हाला सामर्थ्य निर्माण करण्याची गरज आहे. नुसत्या इतिहासाच्या चुलीवर आपल्या भाकरी भाजून प्रत्येकाला असं वाटत असेल की हा इतिहास संपणार नाही, म्हणजे हा जाळ कधी संपणार नाही आणि त्या शकावर माझ्या भाकरी भाजून निघत असतील, तर त्याचा तो काय आहे? भ्रम आहे. एक दिवस त्या जाळातच त्याच्या भाकरीचा कोळसा होईल आणि त्याच्यात त्याची भस्म होईल. ही भूमिका समजून घ्या. या देशात या स्वातंत्र्यानंतर राजकीय दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट परिस्थिती बदलत गेली आणि राजकारण म्हणून या जगामध्ये प्रत्येकाने कोणी जातीचं राजकारण केलं, कोणी पंथाचं राजकारण केलं, कोणी धर्माचं राजकारण केलं, कुणी पैशाचं राजकारण केलं, कुणी दंडेलशाहीचं राजकारण केलं आणि शेवटी पुन्हा त्यांनाच दाबलं की जे शोषित होते, वंचित होते, जे अज्ञानी होते, जे निष्पाप होते, त्यांना बाजूला टाकलं गेलं आणि जे आसुरी विचाराचे होते, जे राक्षसी विचाराचे होते, जे अपवित्र विचारांचे होते, त्यांनीच आपल्या पोळ्या भाजून घेतल्या. आता नीट ऐका बरं का, नीट ऐका. चुकीचा अर्थ काढू नका, गैरसमज करू नका. स्पष्ट बोलणारा आणि स्पष्ट सांगणारा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा कर. तुकाराम महाराज नेहमी स्पष्ट वक्ते होते. या समाजातल्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात, या समाजामध्ये शोषितांचा वंचितांचा अन्याय दूर व्हावा म्हणून तुकाराम महाराज नेहमी कीर्तनाचा उद्देश सांगताना नेहमी लोकांना सांगायचे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भार, तुका म्हणे साना थोर. बरोबर का? आता हा विषय थोडा गंभीर आहे, थोडा समाज परिवर्तनाचा आहे. सागर भाऊ तर गेला, त्याच्या गतीने गेला, मरण टळता नाही आलं. अनेक जीवनामध्ये आताच अजून 10-12 दिवस झाले लिमगाव फाट्यावरचं पोरग असंच याच मार्गाने गेलं. दिशा ज्या क्षणाला तुमचा मृत्यू काळ तुमच्या जवळ येतो त्यावेळी तुमची चूक असलीच पाहिजे असं नाही. अशा वेळेस कधी कधी काळ उलट्या मार्गाने येतो. अनेक कथा आहेत, अनेक दंतकथा आहेत, अनेक इतिहासामध्ये दृष्टांत दिलेले आहेत. का एका राजाला एका ऋषीने सांगितलं का साप चावून तुझा मृत्यू होणार आहे. ते म्हणला मग मी मारायचोच नाही. का बरं? म्हणला मी काचेचा महाल बांधतो, कारण काचेवरती काही साप चढत नाही. मग सगळ्या बाजूने काचा लावल्या त्यांनी, सगळ्या बाजूने काचा लावल्या आणि काचेचा महाल बांधला. लोक म्हणायचे आता काय राजाला भावत नाही, आता याला साप कसं काय चढायचं एवढ्या मोठ्या उंचावरती, या काचेला सरपटणारा साप
काचेवर कडीच चढू शकत नाही, त्याच्यामुळे हे साप इथं जाणारच नाही, म्हणजे राजा मारणारच नाही, आणि राजा कधीच ते महाल सोडून गेला नाही. मग आख्यायिका सांगितली गेली का एक दिवस एकाने बोर आणलं आणि म्हणले, राजे किती सुंदर फळ आहे माझ्या झाडाचं. राजाला काय माहिती विषय काय आहे ते. आणि मग त्या बोराच्या आतमध्ये कीड होती, त्या किडीमध्ये आळई सदृश्य सर्पाचा उगम होता, आणि मग ते बोर खाताना ते आळई त्याला चावली आणि सर्पसदृश्य परिस्थिती दंशाने त्याचा मृत्यू झाला. म्हणजे मृत्यू अटळ आहे. जे जे असेल प्रारब्धी ते न चुकेल कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेषा प्रगटे. न कळे पुढील होणार भूत भविष्य विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा. अरे असे चमत्कारिक मृत्यू आपण पाहिले. एक बोडखे पाटील आमच्या हमीदपूरच्या जना कांडेकराच्या घरातला एक विषय सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक पोरग 1.5 वर्षाचं, डोंगरे पाटील 1.5 वर्षाचं पोरग, त्याच्या आईने भांडे धुवायला पाणी घेतलं बादलीमध्ये. बादली किती असते, एवढी एवढी बादली असते. भांडे धुवायला पाणी घेतलं, भांडे धुतले, भांडे घासून काढले, भांडे घरात नेले, आणि ती अर्धी बादली पाण्याची तशीच बाहेर ठेवली होती. एक 1.5 वर्षाचं पोरग खेळत 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 आलं आणि त्या बादलीत त्यांनी डोकं घातलं. त्याचे टंगडे वर झाले, डोकं बादलीत गेलं. बादलीमध्ये फक्त त्याच्या गळ्यापर्यंत पुरण एवढंच पाणी होतं, आणि ते पोरग दम कोंडून. त्याला काय माहिती, लोकांना वाटतं इथं काहीच नाही, माझं धोका काय, इथं काही धोका नाही. आणि मग थोड्या वेळाने ती आई बाहेर ती बघ, ती पोरग दिसेना, पोरग दिसेना. पाणी बादलीत उलटं पडलं. त्या बादलीच्या एवढ्याशा पाण्याने त्या पोराचा जीव गेला. आता याच्यात काय, आता यात कोणाची चूक आहे का? आता तुम्ही मला घरात तर सगळेच पाणी भरून ठेवतात, सगळ्याच घरामध्ये. आता हे असे उदाहरणं जेव्हा आपण पाहतो, आता त्याच पुंडाचं पोरगं आता तुमच्याच परिसरातलं आपल्या गावातलं ते पोरगं बिचारं रोज कष्ट करायचं, प्रामाणिक पोरगं, निर्व्यसनी पोरगं, हेल्मेट घालायचं, गाडी चांगली सुरक्षित चालवायचं, रस्त्याने चालत असताना आपल्या साईडने असताना बरोबर येता 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 एका मोठ्या चांगल्या आपल्या इष्टी महामंडळाच्या गाडीने फक्त एकाला ओव्हरटेक करायच्या नादात तोंडगं बाहेर काढलं आणि नेमकं ते पोराला आदळलं, ते पोरगं गेलं. याच्यातून काय निष्पन्न होतं की मृत्यूवर रडत बसणं हे मृत्यूचं उत्तर नाही. मृत्यूपूर्वी लढणं हे आपलं कर्म आहे. मृत्यूपूर्वी काय काय वाचवण्यासाठी काय करता येईल, फार शेवटच्या क्षणापर्यंत, फार एखाद्याचा ब्रेन डेड झाला तरी 4 दिवस का होईना आपले प्रयत्न करणारा माणूस हा प्रयत्नवादी असतो आणि आशावादी असतो की नाही आपलं कर्म आपण करायचं, शेवटी नशिबाचा भाग आहे. आजारपणात माणसं वाचलेच असते तर देवाचे मंदिरं बंद करून लोकांनी डॉक्टर लोकांच्याच रोज सकाळी पाया पडले असते. पण जे डॉक्टर लोकांना सेवा देतात, जे डॉक्टर लोकांना आरोग्य देतात, जे डॉक्टर लोकांना वाचवतात, तेच एक दिवस मरतात. आणि त्यावेळेस लोकांकडे काय उत्तर जायला, तुम्ही तर आम्हाला सगळ्यांना वाचवलं, तुम्ही कसं काय मेले. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसी परी प्रारब्ध ते पुरी उरी, अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे. देवाची कृपा असेल तर आपण म्हणतो तसं देव तारी त्याला कोण मारी. कधी देव तारी, ज्याला देवाने तारलं त्याला कोणीच मारू शकत नाही. फार मोठी मोठी उदाहरणं तुम्हाला जगाच्या पाठीवरती मृत्यूतून बाहेर आलेल्या लोकांची सांगतो. आपल्या ताजं उदाहरण सांगतोय. नगरमध्ये सगळ्यांना माहिती असणारे आपले विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉक्टर वीर साहेब आहेत. मोठी हस्ती आहे वीर साहेबांची. त्यांचे सासरे पाचुनकर आहेत, ज्या म्हणजे आपल्या शिरूर तालुक्यातले मोठे एक राजकीय व्यक्तिमत्व आहे. एक दिवस आत्ताची गोष्ट, जुना शाळा इतिहास सांगत नाही तुम्हाला. शाळा इतिहास सांगितला की माणसाला वाटतं हे जुनं आहे, आता ताजं नाही आहे. मग ताज्यावरती बोला ना, ताज्यावरती. एकदा त्यांचे वडील त्यांच्या जावयाकडे शिरूरमध्ये गेले. ते डॉक्टर आहेत, त्यांचं हॉस्पिटल आहे, त्यांचं आयसीयू आहे. त्यांना त्याच हॉस्पिटलमध्ये काय दुर्दैव असतं माणसाचं, कधी कधी जावयाच्या घरी गेले आणि त्यांना छातीत चमक निघाली, घाम आला म्हणून जावयाकडे गेले. आता जावया काही हृदयतज्ञ नाही आहेत, पण MD डॉक्टर आहेत. त्यांनी बघितलं, याला अटॅक आला. त्यांनी ताबडतोब
दुसऱ्या मोठ्या ICUमध्ये दवाखान्यात घेऊन जायला लागले. त्यांचं हृदय बंद पडलं, त्यांचा श्वास बंद पडला. त्याच्यानंतर दवाखान्यात गेले, त्याला थोडे झटके दिले, काहीच परिणाम झाला नाही. शेवटी छाती दाबीत ठरला, निर्णय झाला पुण्याला न्यायचा. आता शिरूर पुण्याला कमीत कमी 2 तास प्रवासाला, 2.5 तास प्रवासाला लागतात. मग रस्त्याने छाती दाबीत काय होईन ते होऊन द्या, छाती दाबीत नेलं. 3 तासांनी पुण्यामध्ये सह्याद्री दवाखान्यात पोहोचले. तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यानंतर असं सांगितलं की याचं हृदय काय बंद पडलेलं आहे, पण ते नष्ट झालेले नाही. त्यांचे अजूनही प्रयत्नात काही घडू शकतं का आपण पाहू. आता या गोष्टीला 4 तास जवळपास उलटले होते. हळूहळू प्रयत्न केले गेले. 4 दिवसानंतर त्यांचं हृदय चालू झालं, 7 दिवसानंतर त्यांचा श्वास चालू झाला आणि 28 दिवसानंतर त्यांना चालत घरी सोडण्यात आलं. आता हे किमया, आता आमचा मुलगा तिकडे, मी म्हणलं अरे असं कसं काय जाते, म्हणले अहो आता आम्हालाही कळलं नाही, पण चमत्कार झाला. म्हणले हा माणूस परत आला. परवा दिवशी ते डॉक्टर आले, ते माझ्याकडे म्हणले अहो तुमच्या मुलाचे फार उपकार आहेत, तुम्ही काय म्हणले. म्हणलं का हो तुमचं काय. अहो म्हणले तो नेमका तिथं होता आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की आपण बघू. आम्ही पहिला डॉक्टर पाहिला की 3 तास बंद पडलेल्या हृदयानंतर पाहू म्हणणारा. आता हे तुम्हाला का सांगत होतो मी की चमत्कार घडू शकतो. आपण आपल्या जाधवाच्या घरी चमत्कार पाहिला नाही कांडेकराचा, जावयाचा, यांचा, की घडू शकतो. याचा अर्थ असा आहे की या जगात काही होऊ शकतं. चांगला धडधाकट माणूस, ज्याच्या सोनोग्राफी करून आणली, ज्याचा टुडी इको केला, ज्याचं BP नॉर्मल आहे, ज्याची शुगर नॉर्मल आहे, आला ज्याला रोग येणार नाही असं डॉक्टरांनी ठणकावून सांगितलं, ते अटॅकनी मेले. आणि जे आता जगणारच नाही, कशाला प्रयत्न करताय, जाऊन द्या सोडून, आता द्या आम्हाला सोडून, असं म्हणणारे कित्येक लोकांचे जीव वाचले. याचा अर्थ जीवाचा उपचाराशी काही संबंध नाही. कित्येक अपघातामध्ये, आता त्या अहमदाबादला अपघात झाला विमानाचा, कितीतरी शेकडो लोक मेले, एक माणूस कसा वाचला कोणालाच कळलं नाही. तो ज्या ठिकाणी बसला होता नेमकं विमानाचे 2 तुकडे तिथे झाले. 2 तुकड्यातून त्याच्या सीटवरून माणूस खाली पडला आणि खाली आणलाच पडला आणि बाकी सगळे मेले, एकटाच राहिला. काय आता त्याचं भाग्य असेल का, तो नशीबवान असेल का, कोणालाच माहीत नाही. त्याच्यातून काय घडेल कोणालाच सांगता येत नाही. जे वाचले ते सुखी झाले असंही नाही. कित्येक ठिकाणी लोक वाचले, असे वाचले का नसते वाचले तरी परवडे असते. त्यांना बोलता येईना, त्यांना चालता येईना, त्यांना ऐकू येईना आणि 10 वर्ष झाले गोळा नुसता पडून ये. काय वाचून करता, अशा वाचायला काय किंमत आहे का. अशा अनेक लोक, अशा अनेक पाहिले आपण की कोमात होते, 10-10, 20-20 वर्ष कोमात. काय नाही म्हणले हाय जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे. त्या जिवंताला अर्थ आहे का. आणि अनेक लोक सक्षम आहेत, ताकदवान आहेत, पैलवान आहेत, पण काही कामाचे नाहीत. कोणाला मदत करीत नाही, कोणाला सहकार्य करीत नाही, कोणाला जाणून घेत नाही, कोणाला अजिबात काही कुठल्या गोष्टीच्या कापल्या करंगळी मुतत नाही. आपल्या मराठी भाषेत वाक्य काय मदत केली, काय नाही, कापल्या करंगळी मुतला. आता मुतणं फुकट आहे. कपली करंगळी दिसली का त्याच्यावर मुतल्याने काय होतं, जंतुनाशक म्हणून याचा वापर केला जातो, व ते सुद्धा कोणी केलं नाही, अशाच काही लोकांची चर्चा असते. मग त्या जगण्याला काय अर्थ आहे. म्हणजे अशी माणसं की ज्यांनी आपल्या या जन्माचा पुरेपूर उपयोग समाजाच्याकडे केला, समाजाच्या कल्याणासाठी केला, त्यांना देवत्वाची प्रचिती आली, त्यांना संतत्वाची प्रचिती आली. आणि हे तरी खरी चिंतनाची बाजू या श्लोकामध्ये भगवान कृष्णाने सांगितले. प्रत्येकाचा जन्म पवित्र आहे, पण प्रत्येकाचा जन्म वर्ण ठरवत नाही. आता हे जरा थोडं अवघड ऐकायला बरं का. आता इथं वाटाळा आहे. प्रत्येकाचा जन्म वर्ण ठरवत नाही. याचा अर्थ असा आहे, ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा ब्राह्मणाचे गुण घेऊनच जन्माला येतो असं नाही. क्षत्रियाच्या पोटी जन्माला आलेला पुत्र क्षत्रियाचेच गुण घेऊन आला असं नाही. शूद्राच्या पोटी जन्माला आलेला पुत्र शूद्रच जन्माला आला असं नाही. अनेक शूद्रांच्या घरी ब्राह्मणाचे गुणधर्म घेऊन आलेला मुलगा जन्म घेतो. अनेक ब्राह्मणांच्या घरी शूद्र गुणधर्माचा मुलगा जन्म घेतो. अनेक क्षत्रियांच्या घरी व्यापारी जन्माला येतो. अनेक व्यापाऱ्यांच्या घरी क्षत्रिय जन्माला येतो. मग हा सगळा खिचडा म्हणतो ना आपण मुसलमानामध्ये, खिचडा करतात. खिचडा, आता खिचड्याचीच खिचडी झाली ना हळूहळू. खिचड्याची खिचडी काय झाली, मसाले भात सगळं झालं. त्याच्यामध्ये फ्लावर टाका, कोबी टाका, बटाटा टाका, टमाटर टाका, काही सगळं मिक्सर. काय तुमचं उरलं, काय उरलंय, हे उरलं का, द्या टाकून याची काय झाली खिचडी. आता खिचडी शब्द तसा ओरिजिनल आपल्याकडे नव्हता, तर खिचडा आला, खिचड्यातून खिचडी आली. खिचडा म्हणजे काय,
सगळे एकत्र करून जे तयार झालं त्याला म्हणतात खिचडा. म्हणजे काय झालं, तशी ही समाजाची काय झाली, खिचडी झाली. खिचडी झाली म्हणजे काय, याच्या गुणाला आणि याच्या कर्माला कुणीच विचारायला तयार नाही. तुझा गुण काय आहे कुणी पाहिला नाही, तुझं कर्म काय आहे कुणी पाहिलं नाही. फक्त तू कोणाच्या पोटी जन्म घेतला, तू ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याची जात तुला चिटकली, तू ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याचा वर्ण तुला चिटकला. हा दुर्दैवी प्रयोग समाजात जेव्हापासून झाला तेव्हापासून समाजाची अराजकता वाढली आणि ही घडी विस्कळली. समाजाची एक घडी होती, समाजाची घडी इतकी सुदृढ होती. या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचं गावातील स्थान हे आरोग्यदायी आणि जीवनाच्या कर्माला धरून होतं. बघा, तुम्हाला इतिहासाची थोडी नोंद सांगतो. आयुष्यात पहिल्यांदा काही गोष्टीचं धाडस करतो. गावाच्या रचनेमध्ये, आता सगळ्याच गावाचं नाही सांगत बरं का मी, ज्या गावाच्या रचना वैदिक काळी झाल्या, गाव असतं ना, गाव वैदिक काळी झालं, त्या गावाच्या रचनेमध्ये गावाच्या पूर्वेला, सगळ्यात पूर्वेला गावाच्या मातंग वस्ती असते. बघा बरं का, आता हे वाक्य ऐकत चला. मातंग वस्तीला खेटून हरिजन वस्ती असते, हरिजन वस्तीला खेटून ब्राह्मणाची घरं असतात, ब्राह्मणाच्या वस्तीला खेटून पाटलाचे वाडे असतात, पाटलाच्या वाड्याला खेटून पलीकडे गावकुसाला माळ्याच्या जमिनी असतात. हे वाक्य नीट लक्षात घ्या. माळी नेहमी गावकुसाच्या जमिनीवर असतो. कुठल्या गावात जा आणि कोणत्याही गावात पहा तुम्ही, नगरला जा, नाही तर आपल्या लिमगावात राहा, नाही तर जखन गावात या, नाही तर हिंगण गावात जा, माळ्याच्या जमिनी नेहमी गावकुसाला असतात. आणि प्रत्येक गावातला मातंग समाज गावाच्या सगळ्यात पूर्वेला राहतो. आता तुम्ही म्हणाला आमच्या गावात नाही, आमच्या गावात नाही. आणि प्रत्येक गावची स्मशानभूमी ही गावाच्या दक्षिणेला असते. हे वाक्य नीट लक्षात घ्या, दक्षिणेला असते. आता दक्षिणेला काय असते, कारण या 10 दिशामध्ये हरीचे या दासा हरी 10 दिशा, 10 दिशापैकी दक्षिण दिशा ही यमाची दिशा सांगितलेली आहे. यमाचे दूत हे दक्षिण दिशेला जास्त लवकर प्रभावित होतात. म्हणून दक्षिणेला स्मशानभूमीमध्ये गावाचं महत्त्व जास्त असतं, दक्षिण दिशेला. याचं उत्तर काय आहे, कारण मोक्षाचा विचार, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. आपण ज्ञानरायांचं उदाहरण काय देतो की ज्ञानोबाने काय सांगितलं, मोक्ष मार्ग सांगितला. मग तुम्ही म्हणाला असं का घडलं, कारण मातंग समाज हा तसा स्वच्छतेच्या बाबतीमधला दूत आहे, स्वच्छता दूत आहे. आणि स्वच्छतेचा संदेश पूर्वेकडून येत असतो. पूर्वेला सूर्य उगवतो, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. स्वच्छता ही नेहमी पूर्वेपासून चालू होते. मग ती अंधाराची स्वच्छता असू द्या, नाही तर घाणीची स्वच्छता असू द्या, नेहमी पूर्वेपासून सुरू होते. आणि म्हणून पूर्व दिशेला मतंग समाज, की ज्याच्याकडे पूर्ण गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी दिली जात होती. आता मतंग समाज, मातंग जात आणि मातंग वर्ण याच्यातला भेद नाही जाणला, म्हणून घोटाळा झाला. मातंग समाजात जन्माला आलेला माणूस मातंग नसतो. कदाचित अनेक समाजात जन्माला आलेले माणसं बुद्धिमान, हुशार, ज्ञानी, गुणसंपन्न असतात. आज आपण पाहतो की अनेक कलेक्टर, आता कलेक्टर हा तसा बुद्धीने श्रेष्ठ, ज्ञानाने श्रेष्ठ, वाणीने श्रेष्ठ, गुणधर्माने श्रेष्ठ असणारा व्यक्ती असतो. अनेक जातीची लोक कलेक्टर पदावर आहेत. मग कलेक्टर होण्यासाठी जातीचा प्रश्न येतो का, नाही. तसा या समाजामध्ये प्रत्येक जातीला अधिकार आहे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा. मग स्वच्छतेचा संदेश तिकडून येतो. आणि मग पूर्वी लोक अशी एक संकल्पना मांडायचे की ज्याला स्वच्छता करायची असेल, ज्याला स्वच्छता करायची असेल त्याने स्वच्छतेचे काही नियम पाळले पाहिजेत. की त्याने समजा एखाद्या माणसाला तंबाखूचं व्यसन असेल, एखाद्या माणसाला थोडा गुटखा खाण्याचं व्यसन असेल, तर झाडता 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 सगळ्या गावात या अस्वच्छतेचा संदेश न जाता स्वच्छतेच्या मार्गाने गावाची शुद्धता व्हावी म्हणून अशा स्वच्छता कर्मचाऱ्यांना, अशा स्वच्छता विभागाला तोंडाच्या पुढं गाडगं दिलं जायचं आणि पाठीमागं झाडू बांधला जायचं. आता लोक म्हणायचे झाडू बांधायचं म्हणजे आम्हाला किती हलकं समजलं. हलका समजण्याचा विषय नाही. तुम्ही बघा दवाखान्यामध्ये गेल्यानंतर
एखादं ऑपरेशन थिएटर असतं, एखादा अतिदक्षता विभाग असतो. जरी तुमचा बाप ॲडमिट असेल, जरी तुमची आई ॲडमिट असेल, तर तुम्हाला काय सांगितलं जातं? तुमच्या चपला बाहेर काढा. का बरं चपला बाहेर काढा? तुम्ही तुमच्या चपला बाहेर काढा, कारण तुमच्या चपलाला आलेले जंतू तुमच्या अतिदक्षता विभागातल्या माणसाला लागतील आणि त्याच्यातून त्याला एखादा रोग झाला तर जगायला लागलेलं, सुधारायला लागलेलं पेशंट सुद्धा खराब होऊ शकतं. तुमच्या तोंडाला मास्क बांधा. का? कारण तुमच्या तोंडातला जंतू त्याच्या तोंडात गेला, कदाचित त्याला रोग झाला तर त्याचा पहिलाच रोग गंभीर आहे आणि त्याला तुमच्या संपर्कामुळं अजून एखादा रोग झाला तर तो वाचण्याची शक्यता कमी आहे, म्हणून तुम्हाला बाहेर थांबवलं जातं. डॉक्टरने जर एखाद्या पेशंटला ऑपरेशनमध्ये घेतलं तर ऑपरेशनमध्ये डॉक्टरच्या तोंडाला मुसकं बांधलं जातं. बघा बरं का, डॉक्टरच्या तोंडाला मुसकं बांधलं जातं, पेशंटच्या तोंडाला मुसकं कधीच बांधलं जात नाही. का बरं बांधलं जातं? कारण हे मास्क लावल्याने डॉक्टरच्या तोंडातले जंतू त्या पेशंटच्या जखमेमध्ये जाणार नाही याची दक्षता घेतली जाते. आणि याच एका उद्देशाने या स्वच्छतेचे संदेश त्या काळामध्ये दिले गेले, पण त्याचा गैरअर्थ काढला गेला. जाती परंपरा रूढीला लागली. पापनाच्या पोटी ब्राह्मणच जन्माला येतो आणि शूद्राच्या पोटी शूद्रच जन्माला येतो, याचा दंडेलशाहीने वापर केला गेला. आणि माझा पुत्र माझ्याच जातीचा, माझा पुत्र माझ्याच वर्णाचा असा एक अट्टहास धरला गेला. आणि या समाजाची ही भूमिका अत्यंत खाईत गेल्यासारखी झाली. मुळात आजही कुठल्याही क्षेत्रात कुठलाही नोकरीचा मार्ग स्वीकारताना 4 गोष्टींवरती नोकरी अवलंबून असते. कुठे गेले, शाळेत गेले तर शाळेमध्ये एक हेडमास्तर असतो, एक मास्तर असतो, एक कारकून असतो आणि एक शिपाई असतो. बघा बरं का, आता ही गोष्ट थोडी आपल्या व्यवहारातली आहे. मग या 4 गोष्टी 4 वर्णासारख्या असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हलका कोण, भारी कोण, काही नाही, कर्मानुसार त्याच्या गुणानुसार कर्म. 10वी पास झालेला माणूस शिपाई होऊ शकतो, पण हेडमास्तर होण्यासाठी त्याला MA MEd व्हावं लागतं, त्याला BA BEd व्हावं लागतं. BA BEd झाला म्हणजे त्याच्या ज्ञानात वाढ झाली, त्याच्या अभ्यासात वाढ झाली, त्याच्यामधल्या बुद्धीची विकास झाला. आणि जेमतेम 10वी झालेल्या माणसाला फारशा बुद्धीची गरज नसलेली कामं दिली जातात की ज्यामध्ये बुद्धीचा वापर कमी आणि शक्तीचा वापर जास्त असतो. मग हेच समजून घेण्यासाठी आज जो श्लोक आपण निवडला, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, ज्याच्या त्याच्या गुणानुरूप, ज्याच्या त्याच्या कर्मानुरूप ज्याचा त्याचा वर्ण ठरवण्याचा अधिकार भगवान कृष्णाने माणसाच्या जातीला दिला. आणि म्हणून आजही समाजाची घडी जर पुन्हा सुधारायची असेल, समाजामध्ये एकोपा निर्माण ठेवायचा असेल, सामाजिक सद्भावना ठेवायची असेल, तर कोणत्याही जाती जन्माला आलेला हुशार हा नेहमीच स्तुतिप्रिय असतो आणि कोणत्याही जातीत वर्णात जन्माला आलेला एखादा वाईट विचाराचा माणूस हा नेहमी निंदा करण्याच्या पात्र असतो. एवढीच भूमिका सांगतो, झालेली सेवा थांबवतो. या सागरच्या